पृथ्वीवर कलियुगाची सुरुवात कोणाच्या चुकांमुळे झाली? हिंदू मान्यतेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवरून वैकुंठाला परतले आणि पांडवांचे युग संपले तेव्हा कलियुग सुरू झाले। त्यावेळी अर्जुनचा मुलगा परीक्षित आणि अभिमन्यूचा मुलगा हे राजे होते। कलियुग मानवी रूपात आले आणि कप्ताने राजा परीक्षितकडून पृथ्वीवर राहण्याची परवानगी घेतली। एके दिवशी राजाने पाहिले की एक माणूस एका पायाचा बैल आणि गाईला काठीने मारत आहे। संतापलेल्या राजा परीक्षितने त्या माणसाला विचारले की तो कोण आहे आणि तो असे का करतो आहे। तेव्हा त्या माणसाने सांगितले की तो स्वतः कलियुग आहे आणि आता त्याची वेळ आली आहे। राजा परीक्षिताने कलियुगाला त्याच्या राज्यातून बाहेर जाण्याचा आदेश दिला, परंतु कलियुगाने त्यालाही राहण्यासाठी जागा देण्याची विनंती केली। राजाने कलियुगात जुगार, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसाचार अशा 4 ठिकाणी राहण्याची परवानगी दिली, परंतु कलियुगात दुसरी जागा मागितल्यावर राजाने त्यालाही सोन्यात राहण्याची परवानगी दिली। परीक्षित विसरला की तो स्वतः सोन्याचा मुकुट धारण करतो। कलियुगात संधी मिळाली आणि ती सूक्ष्म स्वरूपात त्याच्या डोक्यावर बसली आणि त्याच्या बुद्धीवर प्रभाव टाकू लागली। शिकार करत असताना तहान लागल्याने राजा परीक्षित एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला, परंतु ऋषी ध्यानात मग्न होते आणि त्यांनी प्रतिसाद दिला नाही। कलियुगाच्या प्रभावाखाली येऊन राजाला वाटले की आपला अपमान होत आहे। रागाच्या भरात परीक्षितने ऋषीच्या गळ्यात मेलेला साप घातला। जेव्हा ऋषीपुत्राला हा अपमान कळला तेव्हा त्याने राजाला शाप दिला की 7 दिवसांच्या आत तक्षक नाग त्याला दंश करून मारील। तक्षक सर्पाच्या दंशामुळे राजा परीक्षित मरण पावला आणि या कलियुगाने या पृथ्वीवर आपला प्रभाव पूर्णपणे स्थापित केला। तेव्हापासून अनिती आणि अन्यायाचा प्रभाव वाढत गेला। पुराणानुसार कलियुगाचा एकूण कालावधी 4,32,000 वर्षे मानला जातो, त्यापैकी फक्त 6,000 वर्षे झाली आहेत। असे मानले जाते की जेव्हा कलियुग संपेल तेव्हा भगवान विष्णू त्यांच्या कल्की अवतारात प्रकट होतील आणि अधर्माचा अंत होईल आणि नंतर सत्ययुग पुन्हा सुरू होईल।